डॉक्टरांकडे जाऊन विचारू त्यांना. नाही नाही, तू बस इथे, आता गोळी घेतलीस, मी विचार. अरे गौतम, हे काय केलं माझ्या गौतमने? मी सांगितलं होतं ना, तो खूप अपसेट होता. मी तुम्हाला सगळ्यांना बोलले होते की ही इज डिस्टर्ब्ड अँड दॅट्स व्हाय आय वाज वरीड अबाउट हिम, यू नो. आय वाज वरीड की त्याला काही झालं तर. ओ माय गॉड, प्लीज प्लीज गॉड, प्लीज 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 सेव्ह हिम. गॉड प्लीज त्याला वाचवा. त्याने पॉइझन कसं घेतलं असेल? हा, त्याला किती त्रास झाला असेल ना मग. मम्मा मम्मा मम्मा, गौतमला काय झालं तर मी काय करू? समायरा, अगं गौतम जिवंत आहे अजून, एवढी काय रडतेस? बिंदू, डोकं फिरलं का तुझं? तुम्ही थांबता का जरा प्लीज? हा ड्रामा बंद करा जरा प्लीज. तू इथे बस. पण अगं ताई, तू हे सगळं आधी का नाही सांगितलं? आणि कधीपासून चालू आहे हे? मम्मीला सांगायला पाहिजे. काय सांगणार होती की? काय सांगणार होती की माझं गौतमवर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय? सांगितलं असतंस. काय बोलतीये सनू? अगं माझ्यासाठी जेव्हा स्थळ आलं, मम्मी पप्पा किती खुश होते, किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. तो विश्वास तोडणार होते का मी? आणि साधा जेव्हा मी विचार करायला वेळ मागितला होता तेव्हा मम्मीला किती त्रास झाला होता. मम्मी जर गौतम बद्दल सांगितलं असतं त्याचं काय झालं असतं ना, याचा विचार करूनच मला काही सुचत नव्हतं. आणि मला हे सांग, आपण कुठल्या तोंडाने जाणार होतो त्यांच्या घरी? सांग ना. पप्पा जर गेले असते त्यांच्या दारात तर उभं केलं असतं का त्यांना? नसतं केलं, कारण ते खूप श्रीमंत आहेत आणि आपण नाही. खूप गरीब आहोत का आपण? हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते मी. हट्टालाच भेटला होता आणि हे सगळं करून बसलं. आता मला नाही कळत आहे की जर त्याला काही झालं ना तर मी काय करायचं? मी स्वतःला कधी माफ नाही करू शकत अनु. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. मी करत नाही जगू शकत. ताई अगं शांत हो. स्टॉप इट समायरा, काय चालवलंयस हे? रडणं बंद करत. त्याच्या घरातले सगळे जण, बाकीचे सगळे जण शांत आहेत आणि तुझं एकटीच मोठमोठ्यानं रडणं चालू आहे. काय तमाशा चालवलायस हा? तमाशा? मम्मा, मला टेन्शन येणार नाही का? बोल. माझ्या गौतमने तिकडे. स्टॉप इट. काय चालवलंयस हे? माझा गौतम, माझा गौतम. मग काय बोलू मी? माझं लग्न ठरलंय त्याच्याशी, मग माझाच गौतम झाला ना तो. आणि मम्मा, त्याला काय झालं तर माझं काय होईल? आणि माझं फ्युचर आहे त्याच्यासोबत मम्मा. मी माझं लाईफ प्लॅन केलं त्याच्यासोबत. समायरा, अगं त्याची आजी, त्याची आई, त्याचा भाऊ, घरचे सगळे त्याची काळजी करतायत आणि तू काय करतेस? फ्युचर प्लॅनिंग. तमाशा ती बंद कर, रडणं बंद कर आधी. उमा, का ओरडतेस तिला? हळू बोला. अगं तिचं काय चुकतंय? अगं तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिला टेन्शन आलं, वाईट वाटलं तर ती तिच्या भावना आपल्याबरोबर व्यक्त करणारच ना. आणि तू तिला ओरडतेस? तिला अजिबात बोलायचं नाही, कळलं? चल बेटा. थँक्स डॅड. ताई, समायरा अशी का बघतीये? काय सांगू तुला? मध्ये मी तुला बोलले होते ना, समायराला गौतम आवडतो. हो, तिला लग्न करायचंय त्याच्याशी. गौतम आणि समायराच्या लग्नाविषयी तेजस्विनीशी बोलायला गेलो होतो पण आम्ही, आणि त्यांनाही ते मान्य होतं. आज सकाळी आम्हाला यायला उशीर झाला ना, आम्ही तिकडेच गेलो होतो साखरपुड्याची बोलणी करायला. पण तोपर्यंत हे सगळं असं झालं, काही कळत नाहीये ग. का केलं असेल गौतमने असं? म्हणजे किती झालं तरी समायरा मुलगी आहे ग माझी. मलाही काळजी वाटणारच ना तिच्या भविष्याची. खूप टेन्शन आलंय मला. ताई, तू टेन्शन नको घेऊस.
स्वामी मार्ग दाखवते. काय नाही होणार गौतमला. स्वामी प्लीज प्लीज गौतमला काही होऊ देऊ नका. त्याला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. अगं तुझं त्याच्यावर इतकं प्रेम होतं तर तू हे सगळं आधी का नाही बोलली? तू सगळं आधी बोलायला पाहिजे. तू प्लीज जाऊ दे ना ग, तुला नाही समजणार. तू खूप लहान आहेस. या घरची मोठी मुलगी आहे ना मी. जर माझ्या लग्नातच एवढे प्रॉब्लेम झाले तर मम्मी पप्पांना तुम्हा 3 मुलींची लग्न करायची आहेत. का सगळ्यांचा विश्वास नाही उरणार का त्यांच्यावरचा? आणि समजा मी गौतमला होकार दिला असता लग्नासाठी, कशावरून आमचं लग्न झालंच असतं. अगं त्याच्या आईने आणि भावाने हे लग्न होऊ दिलंच नसतं. कारण आमच्यात काहीच मेळ नाहीये ना. सांग ना, मी आहे का त्याच्या इतकी शिकलेली किंवा त्याच्या एवढं काम करते का? नाही. मी काय करते तर घरात बसून शिवण काम. तो माझ्यापेक्षा सगळ्या गोष्टीत खूप चांगला आहे. मी नाहीये. आणि या सगळ्यात मला हेही माहिती आहे की मम्मीने हे सगळं मान्य केलं नसतंच. नाही अगं या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. चुकून माकून गौतमने काही करून तू काय बोलते? तुला कळतंय का? हे बघ, असा विचारही मनात आणू नको. मला आधीच खूप टेन्शन झालं. तू गप्प बस जरा. आपली शरू केली आहे ना तिथे. तू फोन लाव ना तिला विचार ना गौतम कसे. प्लीज फोन लाव ना तिला. तिला डाऊट येऊ शकतो ताई आपल्याला. अगं पण त्याशिवाय कसं कळणार आपल्याला की तो कसा आहे? तू शांत हो. तू प्लीज लाव ना. मी हात जोडते अगं तुझ्या समोर. प्लीज लाव ना तिला फोन प्लीज. मी करते. हॅलो हॅलो ताई गौतम कसा आहे? अजून काहीच सांगता येत नाहीये ग. ICU मध्ये जास्त झालं असं बोलतायत. शुद्धीवर नाही आला अजून? नाही, डॉक्टर बोलले की पुढचे काही तास खूप महत्वाचे आहेत. काय होईल काय माहित. आज यांच्या घरातले सगळेच खूप बिचारे वाटतायत ग. तो जय सुद्धा. शायनर नेहमी वेगळाच वाटायचा, पण आज पहिल्यांदा मला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय. हॅलो अनु. हा ठीक आहे ताई. काही झालं तर तू अपडेट देत राहा आम्हाला, म्हणजे मला. हो 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 मी करते तुला. हां बाय.